हॅलो फ्रेंड्स, मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये वेलकम करते. आज आपण तुमचा जो लेसन होता इको फ्रेंडली सेलिब्रेशन याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू आणि बघूया की याच्यामध्ये आणि काय एक्सरसाइजेस बाकी आहेत ज्यांना आपण करू. तर चला बघूया इको फ्रेंडली सेलिब्रेशन. तर बघा, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये क्वेश्चन नंबर 6 पर्यंत करून चुकलो होतो, ज्याच्यात की म्हटलं होतं की मॉडर्न फेस्टिवल कोणता तुम्हाला सुचायचा आहे आणि त्या बाबतीत काही नवीन जे आहे तरीके मला सांगायचे आहेत की कशा प्रकारे त्यांना साजरा करू शकतो. त्याच्यावर आपण रीडिंग फेस्टिवल हे वाचलं होतं, केलं होतं. आता नंबर 7 मध्ये पहा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे काही सेंटेन्स दिले आहेत, ते वाक्य आपण वाचू पहिले. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅन्टर्न ऍट होम. म्हणजे काय झालं की आम्ही, वी म्हणजे काय, आम्ही एक सुंदर ब्युटिफुल म्हणजे सुंदर कागदाचं कंदील घरी बनवणार आहोत. ठीक आहे, आम्ही एक सुंदरस कागदाचं कंदील घरी बनवणार आहोत. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. तर मी एक रायगड फोर्टचं म्हणजे रायगडच्या किल्ल्याचं प्रतिकृती बनवणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात या दोन्ही सेंटेन्सेस मध्ये काय साम्यता दिसली तुम्हाला? हो, बिलकुल करेक्ट. आर गोइंग टू, इकडे पण लिहिले गोइंग टू आणि इकडे लिहिले गोइंग टू. ठीक आहे, तर गोइंग टू मेक या गोइंग टू मेक, गोइंग टू करून काही पण आपण लिहू शकतो. त्याचा अर्थ आहे करणार आहे. ठीक आहे, मी हे करणार आहे किंवा आम्ही हे करणार आहोत. नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू, त्याच्यात म्हणतात की हे तुम्ही नोट करा की हे जे वाक्यांश आहेत वी आर गोइंग टू आणि आय एम गोइंग टू शो फ्युचर प्लॅन्स. तर ह्याच्यात काय दर्शवलं गेलं की हे करणार आहे. ठीक आहे, तर हे फ्युचर प्लॅन्स आहेत, हे आपण जे भविष्यामध्ये करणार आहे या अशा गोष्टी आहेत. नाव कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. आता अशाच प्रकारे ह्यांनी 2-3 वाक्य अजून दिले आहेत ज्यांच्या की आपल्याला पूर्ण करायचं आहे काही मिनिंगफुल सेंटेन्सेस. ठीक आहे ना, जसं आवर टीचर इज गोइंग टू, म्हणजे की आमची टीचर आम्हाला काय करणार आहे, आमची टीचर आम्हाला सपोज मॅथ्स पढवणार. आवर टीचर इज गोइंग टू टीच अस मॅथ्स टुमॉरो. ठीक आहे, तर आम्हाला उद्या मॅथ्स पढवणार आहे. माय फादर इज गोइंग टू, माय फादर इज गोइंग टू मेक अ केक. ठीक आहे, तर म्हणजे माझे वडील एक केक बनवणार आहेत, म्हणजे ते फ्युचर मध्ये पुढे करणार आहे. माय ग्रँडमदर इज गोइंग टू गिव्ह मी अ न्यू सायकल, तर माझी आजी मला एक नवीन सायकल देणार आहे. तर अशा प्रकारे हे फ्युचरचे प्लॅन्स आहेत ज्याच्यात आपण गोष्टी केल्या. नेक्स्ट बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझिन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. आता आपण जसा आधी फॉर्मॅट बघितला होता, फॉर्मॅट म्हणजे काय, त्याचा जो प्रकार असतो की कसं कुठे काय लिहायचं त्याला म्हणतात फॉर्मॅट. तर ह्याच्यात त्यांनी एक दिलेलं आहे, या फॉर्मॅटचं यूज करून आपल्याला काय करायचंय, पत्र लिहायचं आहे मित्राला किंवा कझिनला. ठीक आहे, चुलत भावाला, भाऊ बहीण कोणी पण होऊ शकतं. जसं की डेट, सगळ्यात आधी तारीख लिहायची, मग जागा लिहायची. तारीख म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिताय, प्लेस म्हणजे जिथून तुम्ही पत्र लिहिताय. मग माय डिअर, इथे नाव येईल, इथे जिलाही तुम्ही पत्र लिहिताय नाव येईल. तर माय डिअर रश्मी किंवा माय डिअर कोणी पण ज्याचे तुम्ही नाव लिहिणं चाहा. हाय हॅलो, हे जिथेही तुम्हाला हे असं दिसेल ना, हे अशा प्रकारचे स्लॅश दिसेल, त्याचा अर्थ आहे की तुम्ही या दोन्हीपैकी एक काही लिहा, हे दोन्ही नाही लिहायचंय. ठीक आहे, तर हाय लिहा किंवा हॅलो लिहा. हे चुकी तुम्ही आपल्या मित्राला किंवा भावा बहिणीला लिहिताय म्हणून तुम्ही असं हाय हॅलो लिहू शकताय. तर हॅलो लिहिलं, सपोज हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर किंवा आय रिसीव्ड युअर लेटर, तर या दोन्ही सेंटेन्स पैकी एक सेंटेन्स लिहायचा आहे. ठीक आहे, थँक्स फॉर युअर लेटर लिहा किंवा आय रिसीव्ड युअर लेटर एक लिहायचं. तर सपोज हॅलो, आय रिसीव्ड युअर लेटर. इट वॉज नाईस टू नो दॅट. आता इट वॉज नाईस टू नो म्हणजे हे जाणून आनंद झाला की, आता काय जाणून आनंद झाला, कोणची अशी गोष्ट याच्यात आपल्याला ऍड करायची आहे की ते जो त्या भावा बहिणीशी संबंधित असे, तुमच्या कझिनशी किंवा मित्राशी संबंधित असे. जसं तुम्ही लिहू शकता की इट वॉज नाईस टू नो दॅट यू हॅव टॉप्ड द क्लास. ठीक आहे, की तू क्लासमध्ये टॉप केला, हे जाणून आनंद झाला. ठीक आहे, त्याच्याशिवाय तुम्ही हेही लिहू शकताय, नाईस टू नो म्हणजे प्रसन्नता झाली, आणि आय वॉज सॉरी टू हिअर दॅट म्हणजे की मला दुःख झालं हे ऐकून. आय वॉज सॉरी टू हिअर दॅट, त्याच्यामध्ये तुम्ही काही अशी
गोष्ट लिहू शकता, दुःखाची गोष्ट. मग प्लीज टेल मी अबाउट, आता त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही इथे विचाराले. आय एम किंवा वी आर हे दोन्ही शब्द तुम्ही एक साथ नाही लिहाले, एका बरोबर नाही लिहायचं. आय लिहाले, आय एम लिहाल किंवा वी आर लिहाल. सपोज वी आर प्लॅनिंग टू लिहाल किंवा आय एम प्लॅनिंग टू. ठीक आहे, प्लॅनिंग टू म्हणजे की आम्ही हे योजना बनवतो, आम्ही सोचतो आहे. आता प्लॅनिंग टू सपोज तुम्ही कुठे जायची योजना बनवू शकता किंवा आणि काही पण. तर वी आर प्लॅनिंग टू गो टू मुंबई या कम टू मुंबई, अशा प्रकारचं. आय एम, आता जर तुम्ही इथे वी आर लिहिलंय तर इथे पण वी आर येईल, आणि जर इथे आय एम लिहिलंय तर इथे पण आय एम येईल. आय एम ऑल्सो गोइंग टू, इथे परत सेंटेन्सला फिल कराले. यू नो माय फ्रेंड, फ्रेंड्स. फ्रेंड किंवा फ्रेंड्स एकच वर्ड येईल. ओके, फ्रेंड म्हणजे एक मित्र आणि फ्रेंड्स म्हणजे एकपेक्षा जास्त मित्र. ठीक आहे, मग जर तुम्ही एकाचं एक लिहिलंय, फ्रेंड लिहिलंय, यू नो माय फ्रेंड, तर मग ही शी येईल. जर मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी. आणि जर फ्रेंड्स लिहिलंय तुम्ही, मित्र म्हणजे दोन पेक्षा जास्त, एक पेक्षा जास्त, तर मग दे येईल. कळलं? यू नो माय फ्रेंड्स दे आर गोइंग टू, किंवा यू नो माय फ्रेंड, इथे नाव लिहायचं, यू नो माय फ्रेंड हर्ष ही इज गोइंग टू. ठीक आहे, मग वेन गोइंग टू, आता इथे परत आपल्याला वाक्य पूर्ण करायचे. हे जिथे असे डॅश डॉट 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 दिसतात तिथे आपल्याला वाक्य पूर्ण करायचे. वेन यू कम हिअर वी विल, जेव्हा तू इथे येशील तेव्हा आपण. आणि मग हाऊ आर, गिव्ह माय रिगार्ड्स टू अँड लव्ह टू, अशा प्रकारे. आणि शेवटी योर्स किंवा योर्स लव्हिंगली, या दोन्हीपैकी एक लिहायचं आणि आपलं नाव लिहायचं. तर हे आता आपण जेव्हा स्लाइड्स बघूया तेव्हा ह्याचंही आपण नीट प्रकारे बघूया. आता बघा, रीड अँड रिमेंबर, ह्याला वाचू समजू की काय वस्तू लिहिली आहे. हे इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक जे उत्सव आहे त्यांच्याच बाबतीत लिहिलंय. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरण पोषकचा अर्थ आहे की पर्यावरणला जे हार्मफुल, जे त्याला जे नुकसान पोहोचवणारं नसेल. वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. जेव्हा कोणती वस्तू इको फ्रेंडली असते, पर्यावरण पोषक असते, तर ती धरती करता, अर्थ करता, पृथ्वी करता चांगली असते. फॉर ह्युमन बिंग्स अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स. आणि अशाच प्रकारे ह्युमन बिंग्स म्हणजे आपण माणसं, माणसांकरता चांगली असते. आणि जितके पण लिव्हिंग थिंग्स आहेत, जीवित प्राणी आहेत, लहान मोठे, सगळ्यांकरता चांगली असते पृथ्वीवरती राहणाऱ्या. इट डज नॉट पॉल्यूट और डॅमेज एअर, वॉटर, सॉइल और लँड. तर इको फ्रेंडलीचा अर्थ हाही असतो. ज्या गोष्टी आपण इको फ्रेंडली म्हणतो तर त्याच्यात अर्थ आहे की ते वस्तू जे आहे पॉल्यूट नाही करत. ठीक आहे, ते घाणेरड्या नाही करत, डॅमेज नाही करत, काही पण त्याच्याची नुकसान नाही होत. एअरला म्हणजे वाऱ्याला, पाण्याला, सॉइल म्हणजे माती, आणि लँड म्हणजे आपली जी धरती आहे, तर या कुठेही कशालाही डॅमेज नाही करत आणि पॉल्यूट नाही करत, प्रदूषित नाही करत. इन व्हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. तर आता प्रश्न हा उठतो की आपण असं काय करायचं की आपण काही इको फ्रेंडली काम करू शकू, म्हणजे पर्यावरण पोषक करू शकू डेली लाईफ मध्ये. हाऊ कॅन यू बी एन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ. तुम्ही स्वतः कसं एक पर्यावरण पोषक माणूस बनू शकता. माणूस किंवा म्हणजे की एक मनुष्य कसं बनू शकता पर्यावरण पोषक. टू बी इको फ्रेंडली, तर इको फ्रेंडली बनाय करता यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही हे जे रिसोर्सेस आहेत, हे जे आपल्याला संसाधन मिळालेले आहेत, जसं की फूड आहे, ठीक आहे ना, आणि वॉटर म्हणजे पाणी, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे बिजली, हे सगळं बहुत केअरफुली, सावधानीने आपल्याला प्रयोग करायचा आहे. विदाउट वेस्टिंग दॅम, त्यांना वेस्ट नाही करायचं आहे. म्हणजे जर आपण कोणत्या कमऱ्यातनं उठलो तर लाईट बंद करायची, बिजली बंद करायची, पाण्याचा नळ उघडं सोडायचा नाही कधी. ठीक आहे, आणि असंच ताटात अन्न सुद्धा नाही टाकायचं कधी पण. तर हे आपण नीट प्रकारे असं करू शकतो. यू अवॉइड युझिंग टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक. आणि अशाच प्रकारे अवॉइड करायचं, या वस्तूंचा यूज नाही करायचा. म्हणजे टॉक्सिक केमिकल्स म्हणजे रसायन, जे हानिकारक रसायन आहेत, आणि प्लास्टिक सारख्या ज्या वस्तू आहेत त्यांचा यूज नाही करायचा. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज अँड केअर फॉर द एनिमल्स इन युअर नेबरहुड. आणि अशाच प्रकारे हेल्प करायची म्हणजे की झाडं उगवायचे जास्तीत जास्त, आणि एनिमल्सचे, पशु पक्षींची केअर करायची, त्यांना जे आहे रक्षण द्यायचं, त्यांना खाय प्यायला द्यायचं. तर अशा प्रकारे आपण जे आहे इको फ्रेंडली राहू शकतो. आता बघा दिलंय लास्ट मध्ये, सेलिब्रेट होळी विथ नॅचरल कलर्स. होळीला आपण नॅचरल प्राकृतिक रंगांनी कसं मनवू शकतो. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज्ड बीट रूट्स.
बीटरूट्स म्हणजे काय, आपण ज्याला चुकंदर म्हणतो है ना, तर त्याला आपण काय करायचं, ग्रेट म्हणजे किसायचं आहे आणि सोक दॅम इन अ लिटल वॉटर, आणि त्याला पाण्यामध्ये जे आहे टाकून द्यायचं किसून. आफ्टर अ व्हाईल यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. तर थोड्या वेळाने तुम्हाला खूप छान लाल रंग मिळेल. ऍड इट टू अ बकेट फुल ऑफ वॉटर, आणि त्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे तुम्हाला लाल रंग मिळेल. कीप द पेटल्स ऑफ द पलाश फ्लेम ऑफ द फॉरेस्ट फ्लावर्स. पलाशचे जे फुलं असतात त्यांना इन वॉटर फॉर अ फ्यू आवर्स, त्यांना पाण्यामध्ये टाकायचं थोड्या वेळाला, काही तासांकरता. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर. तर तुम्हाला ऑरेंज कलर, नारंगी संत्री कलर जो असतो तो मिळेल. द रेड जास्वंद हिबिस्कस, जो लाल रंगाचा जास्वंदचा फुल असतो त्याला विल गिव्ह अ डीप रेड कलर. अशाच प्रकारे जर तुम्ही पाण्यात काही तासांकरता भिजवाल तर तुम्हाला काय मिळेल, लाल रंग मिळेल. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू फ्लावर्स मॅरीगोल्ड. झेंडूचे जे फुलं असतात त्यांना सुकवा शेड मध्ये, म्हणजे की सुख्या जागी असं सुकवा त्याला. देन यू कॅन पावडर दॅम टू गेट अ ड्राय कलर पावडर. आणि त्यांना जर मग तुम्ही अशा प्रकारे सुकवून आणि मग त्याचं पावडर बनवाल तर एक सुख तुम्हाला कलर मिळेल, जसं गुलाल असतो ना. यू कॅन ऍड दिस पावडर टू वॉटर टू गेट अ वेट कलर. आणि याच रंगाला तुम्ही जर पाण्यात टाकलं तर तुम्ही ओला रंग मिळेल तुम्हाला. ड्राय द लिव्स ऑफ नीम मिंट कोरिएंडर स्पिनेच. आणि अशाच प्रकारे तुम्ही नीम म्हणजे लिंबाचं जे झाड असतं, ठीक आहे, म्हणजे जे आपण कडुलिंब म्हणतो, कडुलिंब, मिंट म्हणजे पुदिना, धनिया म्हणजे कोथिंबीर, आणि पालक, हे सगळ्या वस्तूंना पानांना सुकवून घ्या इन शेड. ठीक आहे, ह्यांना शेड मध्ये सुकवा टू गेट अ ड्राय ग्रीन पावडर. या सगळ्यांना सुकवलं तुम्हाला काय मिळेल, हिरवा रंग मिळेल, सुखा. इफ यू क्रश और ग्राइंड द फ्रेश ग्रीन लीव्स यू गेट अ ग्रीन पेस्ट. आणि तुम्हाला पेस्ट बनवायचं असेल तर त्यांना फ्रेश जे पाकळ्या आणा, त्याच्या पत्त्या आणा आणि त्यांना पेस्ट करून घ्या. ठीक आहे. इफ यू ऍड द पेस्ट टू वॉटर यू गेट ग्रीन वॉटर. आणि त्याला जर तुम्ही पेस्टला पाण्यात मिळवलं तर काय होईल, तुम्हाला हिरवा रंग मिळेल पाण्याचा. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग्स इन द किचन कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर्स. आणि अशाच प्रकारे तुम्ही आपल्या आईशी विचारू शकता की कोणचा यूज करून कोणत्या रंगाचा यूज करू शकता, तुम्ही बनवू शकता. जसं की हळद आहे, हळदीने पिवळा रंग, पण हळदीचा रंग जायला थोडा वेळ लागतो. नॅचरल कलर्सच्या आपल्याला गोष्टी चालल्यात है ना. हे बीटरूट आहे, हे फुलं आहेत, हे अशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर हे तुम्ही यूज करा आणि पुढच्या होळीला जेव्हाही तुम्ही खेळाले तर अशा रंगांचा यूज करून खेळा. आता बघा क्वेश्चन 7 जो आपण पाहत होतो त्यांचे पहा मी सेंटेन्सेस लिहिले आहेत. आवर टीचर इज गोइंग टू रिटायर सून. म्हणजे आमची टीचर, आमची मास्तरीण लवकरच रिटायर सून. रिटायर म्हणजे काय, रिटायरमेंट असते ना, की नोकरीतनं जेव्हा एक वय झाल्यानंतर रिटायर होऊन जातात, तर रिटायर होणारे लवकरच. माय फादर इज गोइंग टू बाय अ कार. माझे वडील एक नवीन कार विकत घेणारे. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. माझी आजी एक कहाणी ऐकवणारे. तर अशा प्रकारे फ्युचर टेन्सचे सेंटेन्सेस आहेत. आता लेटर बघा मी लिहिलेलं आहे, तुम्ही बघा. डेट लिहिली सगळ्यात 10 नोव्हेंबर 2020. प्लेस लिहिला मुंबई. ठीक आहे, हे डेट आणि प्लेस तुम्ही आपल्या हिशोबे चेंज करू शकतात. माय डिअर रेणुताई, माझी प्रिय रेणुताई. हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. म्हणजे तुझ्या पत्राकरता थँक्यू. इट वॉज नाईस टू नो दॅट यू हॅव वन द इंटर क्लास क्रिकेट फायनल्स. काय लिहिलं मी, की ऐकून आनंद झाला की जे आहे तू वन द इंटर क्लास क्रिकेट फायनल्स. तू जिंकली इंटर क्लास क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या मॅच मध्ये तू जिंकली, हे ऐकून आनंद झाला. प्लीज टेल मी अबाउट द एक्साइटिंग मोमेंट्स ऑफ द मॅच. तर मला प्लीज कळव तुझे जे मोमेंट्स होते, तुझे जे गोष्टी होत्या एक्साइटिंग, जे खूप मजा आली तुला, त्या बाबतीत मला तू कळव. मॅच मध्ये जे झालं ते. वी आर प्लॅनिंग टू विजिट अन ऑर्फनेज हिअर. आम्ही इथे प्लॅन करतोय, योजना बनवतोय. ऑर्फनेज म्हणजे काय झालं, अनाथालय. अनाथालयाला जायची आम्ही योजना बनवतो आहे, प्लॅन करतो आहे. वी आर ऑल्सो गोइंग टू गिव्ह द ऑर्फन्स न्यू क्लोथ्स अँड स्वीट्स. आणि आम्ही अजून सोचतो आहे की आम्ही त्या ऑर्फन्सला म्हणजे अनाथ मुला मुलींना नवीन कपडे आणि गोड बाटू, मिठाई बाटू त्यांना. यू नो माय फ्रेंड्स राघव अँड ममता. तुला माझे मित्र राघव आणि ममता माहिती आहेत ना. दे आर गोइंग टू जॉईन माय कम्प्युटर क्लास. तर ते जे आहे माझा कम्प्युटर क्लास जॉईन करणार आहे. वेन यू कम हिअर वी विल विजिट सम इंटरेस्टिंग प्लेसेस इन मुंबई. तू जेव्हा इथे येशीलस
तर आपण इथे मुंबईला काही प्लेसेस, काही मजेदार जागा आपण फिरूया. हाऊ आर बाळू काका अँड मीना काकू? आता पहा, हे त्याचे आई वडील आहेत, ठीक आहे ना. तर बाळू काका आणि मीना काकूच्या बाबतीत विचारलं की ते कसे आहेत. गिव्ह माय रिगार्ड्स टू देम, माझं नमस्कार सांग त्यांना. अँड लव्ह टू मोनू अँड बबली, आणि मोनू आणि बबलीला माझं प्रेम सांग. युअर्स लव्हिंगली मंदार. हे पत्र कोणी लिहिलं? मंदारनी लिहिलं. अशा प्रकारे तुम्ही हे पत्र पाहिलं की कसं लिहायचं. तर आज आपण हा जो चॅप्टर होता इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा आपण पूर्ण केलेला आहे. याच्यात आज आपण खूप काही नवीन शिकलो. पत्र लिहायची पद्धत कशी असते ती शिकलो आपण. आणि फ्युचर टेन्सचे वी आर गोइंग टू हा फ्रेज, हा वाक्यांश कशा प्रकारे युज करायचं हे सुद्धा आपण शिकलो. आणि होळी सारखा उत्सव जो आहे तो आपण कसा साजरा करू शकतो पर्यावरण पोषक तरीके. रंग कसे बनवायचे, एकदम नॅचरल कलर्स जे असतात, प्राकृतिक रंग फुलांनी आणि पत्त्यांनी कसे बनवायचे. आणि आपण आपल्या डेली लाईफमध्ये, आपण जे रोजमर्राच्या लाईफमध्ये, जिंदगीमध्ये कसं आपण काय करू की आपण इको फ्रेंडली राहू शकतो, हे सगळं आपण आज पाहिलं. तर तुम्ही पण या गोष्टीवरती विचार करा आणि तुम्ही तसंच वागा, ताकी पर्यावरण करता आपण पण उपयोगी सिद्ध होऊ शकू. आजची क्लास इथे संपते. नेक्स्ट क्लास मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.